नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिला जो स्वामींचा संदेश आहे तो हा आहे की तुम्ही जर कुठल्याही क्षेत्रात जर तुम्ही काय मनोकामना मागितली आहे किंवा तुम्ही वाट बघत आहात की त्याचा रिझल्ट कसा लागेल किंवा तुम्हाला त्या क्षेत्रात जाता येईल की नाही, ठीक आहे, हे तुमच्या शिक्षणाबाबत असू शकतं, नोकरीबाबत असू शकतं आणि ही तुमची खूप मोठी आतुरतेने तुम्ही वाट बघत होता ह्या क्षणाची आणि तुमची ही खूप अंतःकरणापासून मनोकामना आहे. तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत जे तुमचं कन्फ्युजन आहे ना ते आता तुम्ही बघाल की पुढे थोड्या दिवसानंतर थोड्या हफ्त्यानंतर ते कन्फ्युजन दूर होणार आहे. तुम्हाला कुठली वाट निवडायची आहे, मग ते शिक्षणाबाबत असू दे किंवा तुम्हाला कुठली नोकरीची अपॉर्च्युनिटी असू दे, कुठली बिझनेसची संधी असू दे किंवा कुठलीही अशी संधी जी तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात ती पूर्ण होताना दिसत आहे. त्यानंतर मग बघा दुसरा जो संदेश आहे, तुम्हाला जर पैशांची खूप चणचण जाणवत आहे आणि कुठे तुमचे पैसे अडकलेले आहेत तर तेही येताना दिसत आहे. त्यानंतर मग हे वर्ष आहे ना तुम्हाला काहीतरी मोठं देऊन जाणार आहे. म्हणजे मोठं असं नका समजू की नेहमी मोठं काहीतरी पैशांच्या बाबतीत घडणार असतं तेव्हाच काहीतरी मोठं होतं आपल्या बाबतीत, तर तसं नाही आहे. मोठं म्हणजे तुम्ही स्वामींच्या खूप निकट जाल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमची शारीरिक आणि मानसिक क्षमता ती एकदम तीव्र होईल आणि तुम्ही बघाल की तुमचं जर लग्न जमत नाही आहे, प्रेम संबंधात जर अडथळे येत होते किंवा असे काही तुम्ही फेजेस आपल्या लाईफमध्ये बघितले चढउतार प्रेम संबंधातसुद्धा, तर तिथे पण आता ना ती सायकल जी आहे तुमची कर्माची, ते प्रारब्ध आहेत लग्नाबाबतीचे, ते संपत येत आहेत आणि जेव्हा ते संपत येत आहेत तेव्हाच हा संदेश तुमच्यापर्यंत पोचणार आहे. आणि तुम्हाला कुठे ना सूर्य नमस्कार हे सुद्धा सकाळी उठून करायचं आहे. सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याच्या प्रकाशात जाऊन तुम्हाला 10-15 मिनटं सूर्याच्या रोशनीमध्ये, म्हणजे बघा सकाळी 7च्या अगोदर किंवा 7च्या आसपास तुम्हाला बाहेरच्या प्रकाशात जायचं आहे. ती ऊर्जा जी तुम्हाला भेटणार आहे ना, त्या ऊर्जेने तुमचा आत्मविश्वास, आत्मबळ, आत्मशक्ती ही कुठेतरी तीव्र होत जाणार आहे. आणि तुम्ही कुठल्याही गोष्टीत, ज्या गोष्टीत तुम्ही न्याय तुम्हाला पाहिजे आहे, तुम्ही कुठल्या तरी गोष्टीसाठी न्याय मागत आहात स्वामींकडे की ही गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे का नाही घडत आहे किंवा का इतका वेळ लागत आहे किंवा ही घडणार सुद्धा आहे की नाही, तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहे ना की तुम्ही तुमच्या योजनेप्रमाणे नका चालू. वाट तुम्हाला दाखवत आहात, स्वामीची वाट तुम्हाला दाखवत आहेत. जर ते तुमच्यासाठी योग्य असेल तर ते नक्कीच होईल. जर ते नसेल तर ते तुमच्या आयुष्यातून निघून जाईल. ते काहीही असू शकतं. ती संधी असू शकते, ती प्रेमाची वाट असू शकते आणि पैशांबद्दलचे व्यवहार असू शकतात. जर ते तुमच्यासाठी योग्य आहेत तरच ते तुमच्याकडे येतील, नाहीतर ते निघून जातील. तर म्हणून स्वामींच्या योजनेवरती कधीही प्रश्नचिन्ह आणू नका. हे का नाही होत आहे, ते का नाही होत आहे, आणि खूप सारे प्रश्न जर तुम्हाला पडतात की असंच तुमच्या मनाप्रमाणे घडलं पाहिजे, तर स्वामी तुम्हाला हेच ठामपणे सांगत आहे की तुमच्यासाठी जे योग्य आहे ना ते स्वामी तुम्हाला देणार आहे, ना की तुम्ही जे विचार करत आहात तशाच गोष्टी घडतील. कारण जे स्वामींना पुढचं दिसतं ते तुम्हाला दिसत नाही आहे आणि जे स्वामी करतील ते 200 ने 1000 ने कोटी टक्के ते तुमच्यासाठी, तुमच्या भाग्यासाठी ते योग्यच असणार आहे.
त्यामुळे डोळे बंद करून स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा. नामस्मरण स्वामींचं करत राहा आणि तुम्हाला शांततेत आयुष्य जगता येईल ह्याची खात्री आणि ह्याची कुठेतरी जाणीव तुम्हाला होणार आहे की तुमचं आयुष्य एक सुखकारक, समाधान आणि शांतीकडे वळत आहे. कारण का तर तुम्ही स्वामींची भक्ती करता आणि तुम्ही स्वामींचे प्रिय भक्त आहात म्हणून, आणि स्वामींच्या कुठेतरी तुम्ही निकट चालले आहात. आणि जेव्हा तुमचे प्रारब्ध संपत येतील तेव्हाच तुम्हाला हा संदेश भेटेल. तर हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे तर तो स्वामींनी पोचवला आहे. असेच महत्त्वपूर्ण स्वामींचे संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा. स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद.